आसा हातून सरकार म्हणटा एज पर CRZ लॉ जाग्याचेर 400 रुमाचा 5 स्टार हॉटेलाक परमिशन आसा, थंयसर 20 व्हिला परमिशन दिलाय आणि आमचे गांवकार म्हणजे आमचे हरिजन समाज आसात त्या लोकांची मसुंडी सुद्धा ह्याच प्रॉपर्टीन येता आणि ते लोक आता बेगीनाच जमपाचे असत आणि आपल्या दाणेकाराकडे जाऊन थंयसर सांगणा करपाचे असत की त्या जागेची राखण कर म्हणून. जर विश्वजिताक दिसता की आपण जर ह्या हेतून सगळ्या कारनाम्यांनी ना जाल्यार माझी तेका रिक्वेस्ट आसा की तेणी आमच्या बरोबर पेडण्यान येवचो भगवती देवीकडे आणि सांगायचा की ह्या सगळ्या कुकर्म म्हणते मी तेका तेतून आपलो सहभाग ना म्हणान. माझी तेका रिक्वेस्ट आसा जो तेणी काल न्यूजार सांगला आपण त्या चेंज करते म्हणान जो कोर भटवाडीचे जमनीचो चेंज ऑफ झोन त्याचं नोटिफिकेशन आयज येतला म्हटलं अजूनपर्यंत काय इला म्हणून आमकां काय न्यूजावयल्यान कळांक ना इला जाल्यार फाल्यांपर्यंत कळटला पण त्या तेणी बेगीना घेवचा. त्याच्या फुडें 10 तारखेच्या पयलीं हे जर काय 13 लाखाचं 15 लाखाचं काय चेंज केलेलं असा तर सगळा रिवोक करूचा तरच तो पेडण्याच्या हिताचे गोष्टी करता ते खरे म्हणपा जातात. ना जाल्यार 11 तारखेक आम्ही सगळे पेडण्याचे लोक आणि माझे बाकीच्या पेडण्याच्या सगळ्या पक्षांच्या सगळ्या NGO आसा त्यांना विनंती आसा की 11 तारखेक आम्ही भगवती देवळान पेडण्या जमया आणि देवीक सांगणा करूया. पेडण्याच्या रक्षणा खातीर आमची भगवती देवी आमकां सगळ्यांक साथ दितली कारण TCP मंत्री आसा तो स्वतः त्या देवीक मानते म्हणटा आणि त्याच मंत्र्याकडेच आमचा काम असा या तर सगळ्या लोकांक रिक्वेस्ट आसा की सगळ्या जाणांनी आम्ही 11 तारखेक पेडण्या भगवती देवळान जमपाचे आणि देवीकडे ह्या सांगणा करपाचा कारण 10 तारखेपर्यंत एका विश्वजित राणे माझी लास्ट तारीख अल्टिमेटम दिलेलो आसा त्यापर्यंत त्यांनी सगळं रिवाइज करपाचा नाजाल्यार 11 तारखेक स्वतः त्यांनी आमच्या बरोबर पेडण्या भगवतीच्या देवळान येवपाचा तेका रिक्वेस्ट आसा. आणि प्रमोद सावंत सर तुमकां सांगते मी परत एकदा की पेडणेकरांचा पाशियस तपासूंक नका. ह्या मंत्र्याक आताच आवर घालात ना जाल्यार पेडण्यान उठलेलो हो वणवो भाजप पक्षाक त्यांची जागा दाखवून दितलो. 27 लांब ना एकच वर्स मध्ये उरला. थँक्यू. आलाय चेंज ऑफ झोन कॅन्सलेशन त्याचं एक नोटिफिकेशन असं आम्हाला पाठवायचं की एक सॅटिस्फॅक्शन सगळ्यांसाठी की हो खरंच हे झालंय असं झालंय कॅन्सलेशन झालंय चेंज ऑफ झोन म्हणून. तर एक नोटिफिकेशन आमचं CM सरांना आणि आपले TCP मिनिस्टर विश्वजित राणे सरांना पण एक रिक्वेस्ट आहे की ते एक आम्हाला द्यावं की म्हणजे एक सॅटिस्फाईड होतील सगळेजण की हो खरंच हे तसं झालंय म्हणून. एवढंच एक रिक्वेस्ट. पहिले लोक प्रॉपर्टी घेऊन करोडांनी पैसे घालतले ते कितें करतले ते काय तिंगा शेत लावचे ना ते काय व्हडयो ओडचे ना ते काय जाळां ओडचे ना जाल्यार रिजन कितें ताका लागून म्हाका दिसता ही तरी बंद करून म्हाजो एक रिक्वेस्ट आसा आणि आमचो आमदारूय आमचे बरोबर आसा आनी म्हाका खात्री आसा हे सगळे आमचे जे रिक्वेस्ट आमी जे डिमांड केले हे फुडें व्हरतले. आरामोलच्या गांवांत एक बरें काम केलां तशेंच मांद्र्याय करचें मोर्जिनूय करचें असो हांव म्हाजो एक उपकार करचो अशें म्हणून हांव मागता. घेण्याचं कारण असं की गेले कित्येक महिने हरमलमधून भटवाडी या एरियामधून एक चेंज ऑफ झोन करण्याच्या उद्देशाने म्हणून एक फाईल घातली होती TCP मध्ये. ती चेंज ऑफ झोन होणार नाही आणि त्याचं कॅन्सलेशन अशी काल एक न्यूज आली. त्याबद्दल खरंच खूप अतिशय चांगली गोष्ट आहे. थोड्या दिवसांपूर्वी म्हणजे गेले काही महिन्यांपासून आमची एक ग्रामसभा झाली होती हरमल ग्रामपंचायतमध्ये आणि ती ग्रामसभा घेतेवेळी त्यावेळीच आम्हाला सगळ्या ग्रामस्थांनी असं सांगितलं होतं की असं असं एक इश्यू चालू आहे तर आपल्याला आपला डोंगर हा वाचवला पाहिजे. आपले सगळे डोंगर ज्याच्यामधून जी झाडं आहेत जो पाऊस लागतो त्याच्यातून जी पाण्याची धारणा निर्माण होते आणि त्यापासून आपल्याला पाणी मिळतं आपल्या विहिरी वगैरे भरल्या जातात त्या गोष्टीमुळे कोणा लहान मुलालाही माहित असेल की काय ते निसर्गाचं चक्र आहे. पाऊस पडतो पाणी भरतं आणि ते आपल्याला मिळतं. तर ते सुरक्षित राहण्यासाठी ही केलेली एक भटवाडकर आणि अख्खे हरमल वासी सगळे त्यांनी केलेली झुंज होती. त्या झुंजीला योग्य तो न्याय मिळाला आहे असं मी म्हणते आणि तसं झालेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी एक मशाल मोर्चा जो काढला होता तो याचसाठी काढला होता की त्यांचा जो आक्रोश आहे की आपलं जे काही झाडं झुडपं आहेत ती वाचली पाहिजे. जे निसर्ग बघितल्यानंतर आपल्याला मनाला खूप समाधान मिळतं आणि तेच निसर्ग तोडल्यानंतर ते भकास सगळ्या जागा बघायला कोणीच असं रेडी होणार नाही आणि ते मोडून तोडून तिथे काही वेगळं डेव्हलप करायचं आणि सगळ्या गोष्टींची नासधूस करायची हे कुणालाच मान्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे
त्याला योग्य तो न्याय मिळाला म्हणजे आपले TCPचे मिनिस्टर विश्वजित राणे सर यांनी त्या चेंज ऑफ झोनला जे कॅन्सलेशन आणलं आणि ते खरंच चांगली गोष्ट झाली, त्यासाठी त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन. आणि आपले CM सर डॉक्टर प्रमोद सावंत सर यांना सुद्धा थँक्यू. त्यांच्या सुद्धा आमच्या मीटिंग झाल्या तेव्हा भटवाडचे सगळे ग्रामस्थ येऊन त्यांना भेटले, त्यांच्याशी बोलले आणि त्यांना योग्य तो न्याय दिलेला आहे आज. आणि स्पेशल थँक्यू जीत सरांना असेल, कारण त्यांनी सुद्धा ह्या बाबतीमध्ये त्यांची खूप मोठी त्यांचा सहभाग आहे आणि त्यांच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. आणि असंच काही पुढे जर का होईल की असंच काहीतरी प्रकार जेव्हा काही घडेल त्यावेळेला आता जसे आमच्या हरमलचे वासी एकत्र झाले तसेच फक्त आता भटवाडचं झालं म्हणून भटवाडसाठी त्यांनी एकत्र झालं असं नाही. आता भटवाडचं झालं पण अख्खं हरमल एकत्र आलं आणि त्या दिवशी ते लाईव्ह सगळ्यांनी बघितलेलं ते जिथं जागतं उदाहरण आहे ते त्या दिवशीचं जे मशाल मिरवणूक झाली रॅली काढली होती त्याचं. तर असाच पुन्हा प्रकार जर का हरमल गावामध्ये घडतो तर अशाच प्रकारे सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पंचायत ही कायम त्यांच्याच सोबत असेल ना की गावाबाहेरच्या माणसांसोबत अजिबात नसणार. पंचायत नेहमी गावाचाच विचार करणार आणि गावाच्या भवितव्य जे होईल तेच आम्ही ठरवणार आणि कोणालाही आम्ही बळी पडणार नाही एवढं मी सांगते. आणि पुन्हा एकदा खरंच आमच्या MLA ना खूप थँक्यू की त्यांनी आम्हाला खूप सारी साथ दिलेली, त्यांचा भरपूर सपोर्ट आम्हाला मिळालेला आहे. थँक्यू. आमचे आता एक मॅडमीन कलिगान सांगलेलें आसा, तेचे उपरांत आमचो संदेश सर बरे पैकी सांगतलो. बट म्हाजे पर्सनली जे म्हाका दिसता, कित्याक हांव CRZ एरियन रावता आणि एज अ मांद्रेचो सरपंच म्हाका काही गोष्टी दिसतात, कित्याक आमचे लोक जायते त्रासान पडले आसा CRZच्या कायद्या वयर. तरी जावन आयज मेरेन आमच्या लोकांक कित संरक्षण मेळना ना म्हणून प्रोटेक्ट करपाक तांची घरां वा कितें आजून एक तेंचो कायदो आजून सामको आमकां बरो लागून एक फायनलायज जावंक ना. ते बेगीन जावचें म्हणून हांव CMाक अशें मागतां, कित्याक आमचे लोक जायतीं वर्सां ह्या आमचे फिशरमॅन जावं आमचे तळी डेपर जावं आनी जे बीच बेल्टाच्या किनाऱ्याचेर रावता ते ह्या गजालीक लागून झुजतात. हे झुजता आसतना आमी जायते वाट्यांचेर पळयलां की आउटसायडर दिल्लीकार म्हण हरियाणाकार म्हण आनी कोण रेड्डी फेड्डी सगळे आयकून लोकांक सगळी खबर आसा. हे लोक CRZ बुफर झोन NDZ खाजालँड आनी खंयचे एग्रीकल्चर जे 500 न्हू 200 मिटराचे भितर येवन प्रॉपर्टी विकत्यो घेतल्यो गेल्या. जेन्ना ते प्रॉपर्टी विकत्यो घेतात म्हाका दिसता रायट टायम आसा त्यो प्रॉपर्टी सेल्डीटूच करपाच्यो ना. म्हाका दिसता आमच्या CMान एक फाटीं एक स्कीम हाडली म्हाजें घर, जायत्या लोकांक दिसलें जावं एक बरी स्कीम हाडल्या. हांव CMाशी आतां मागतां जे भाशेन हें म्हाजें घर हाडलां तेच भाशेन एक एमेंडमेंट एक बील पास करचें आनी जे CRZ एरियेन जितले लँड्स आसात ते आउटसायडराक सेल्डीटूच मारप ना. एक कसलें एमेंडमेंट हाडून सब रजिस्ट्रान आमच्या तांकां धाडून दिवचें की जे बुफर झोन आनी जे CRZान जे पडटा आनी आमची खाजाल लँड शेतां आसा हांची सेल्डीटान मारपाचें ना. कित्याक हें स्टार्ट जाता डेव्हलपमेंट जावपाक ही पयली स्टार्ट आमी उपरांत धांवता. आतां झोनिंगाचें आसा ते उपरांत प्रॉपर्टी घेतल्या उपरांत झोनिंग चेंज करपाक धांवता. म्हाका दिसता रायट टायम आसतलो जेन्ना रेजिस्ट्रान सब रेजिस्ट्रान जे सेल्डीटां मारतात तीच खंय तरी बंद जावपाक जाय. रेव्हेन्यू सरकाराक कमी जातलो बट कांय नजो गोंय जर वाटायतले आनी गोंया बद्दल जो कोणाक प्रेम आसा तांणी हे गोश्टीक साथ दिवपाचो आनी हे आमचो प्रपोजल आसा तो फुडें व्हरपाचो. तेच भाशेन आमचे लोकल आसात. आयज लोकलांक एक बारीक घर बांदतलो जाल्यार एक बारीक जागो घेतलो जाल्यार इम्पॉसिबल आसा, कित्याक रेटी हे जे भायल्यान येवन 60,000 70,000 अशे रेटी चल्ल्यार आमचे लोक एक 15-20 हजार दिवंक शकता. बट आयज हे घडना. फाल्यां आमचो गोंयचो लोक रस्त्यार येतलो कित्याक तांकां घर बांदपाक जमीन मेळपाक एक व्हेरी डिफिकल्ट आतां ऑलरेडी डिफिकल्ट जाल्लेलें आसा. हें खंय तरी इतल्याच बंद जावंक जाय, ना जाल्यार आमचें गोंय हें गोंय उरचें ना आनी लोक मागीर आमकां ब्लेम करता. आमी लोकलांनी केन्ना ऑब्जेक्शन हाडूंक ना. आमी आयज रायट टायमार भायर सरलेले आसात. अद्य काबार जाला बट तरी जावन आजून मेरेन हांव रिक्वेस्ट करता आमचो विश्वजीत सर आसा CM आसा आनी हे डिसिजन घेवचें की बीच सायडीची CRZ एरियाना भायल्यान प्रॉपर्टी विकपाचें बंद करपाच्यो. हरियाणा आमचे जाले हिंगा पडलेले आसात ते हरियाणा एग्रीकल्चर तेंचे खूब आसा
तोरी जाण आयज कृषी कार्ड घेवन भोंवतात आनी एग्रीकल्चर लँड सेल्डिटा मारतात. आयज आमी शेत करता आमचे गोंयकार, कृषी कार्ड धड कोणाची ना जाल्यार भायले येवन कृषी कार्ड करून सेल्डिटा मारतात एग्रीकल्चर लँड. हे कितले पर्यंत बरें आसा आनी हे सारकें आसा हे म्हाकाय दिसना. हे कितें तरी बंद जावपाक जाय. आनी हांव रिक्वेस्ट करतां आमचो विश्वजीत आनी आमचो सीएमाक, हे खंय तरी तुमी सामकें डीप हातून वचोन हे खंय तरी बंद करचें, जेणे करून आमचे लोक आनी आमचें गोंय सुरक्षीत उरतलें. नाजाल्यार हें गोंय हें उरचें ना. आनी म्हाका दिसता हें 27 इलेक्शन येवच्या पयलें हें जर पावल मारलें जाल्यार डेफिनेटली आमी बीजेपी सरकार फुडें हाडपाक म्हाजो तर हात आसा. आमी सहकार करतले, कित्याक लोक आयज बॉब मारता हे सगळें बीजेपी सरकाराक लागून जाता म्हणून. आमकांय सरकारान दाखोवन दिवची हे बीजेपी न्हू, हे आनीक कोण तरी आसात आनी हे सगळे गोंयची वाट लागून भोंवतात. तेका लागून म्हाजो एक हात जोडून रिक्वेस्ट आसा की सरकाराक एक बील कशें हाडून एक CRZ एरिया प्रोटेक्ट करपाक आमच्या लोकांना खातीर आनी तेंची सेल्डिटाच बंद करपाची. बारीक आमचे लोक कोण आसात ते एरियेन रावतात तेणी बारीक कितें करता तांकां ह्या कायद्यानसून सुटका दिवची आनी हे सगळे आमचे सेफ रावपाक आमकां आदार करचो. दुसरें आसा आमचे प्रेस कॉन्फरन्साक बसपाक मेन रिजन म्हटल्यार कालच आमचे माननीय TCP मिनिस्टर विश्वजीत राणे यांचो ट्वीट आणि न्यूज बघलेलो की त्यांच्यानी हरमलची वादग्रस्त जमीन ज्याचो चेंज ऑफ झोन तो फाटी घेतला म्हणटा. जमीन वादग्रस्त बीत कांयच ना, पेडणेकार सगळे ओगी सुशेगाद असत. वाद तयार करता होच विश्वजीत राणे. कारण फाटल्या 1.5 वर्सां पयलीं जॉब तर अख्ख्या पेडण्यान हेंच्यानी झोनींग विषय हाडलो, अख्खो तालुको चेंज करून उडयलेलो. प्रत्येक तालुक्याचो नकाशोच बदललो हेंच्यानी. प्रत्येक जमीन असली NDZ जमीन, नो डेव्हलपमेंट स्लोप असलेले असले जमीन त्यांच्यानी रूपांतरीत केलेले. त्या वेळाचेर आमचे माननीय आमदार श्री जीत आरोलकर यांच्या नेतृत्वा सकयल व्हडलं आंदोलन पेटला पेडण्यान. सगळो पेडणे तालुको एक जाल्लो आणि सरकाराक नमता घेऊन तो निर्णय फाटी घेवचो पडलेलो. आणि ह्या TCP मिनिस्टरान त्या वेळाचेर खूप आदळआपड केलेली. लोकांकय खबर आसा, म्हाका ती परत वयर काडपाची ना. तर त्याच अनुषंगान सांगता त्या झोनिंगाच्या वेळार सगळा कॅन्सल केला 39A आणि 16B. जाल्यार तोच मिनिस्टर त्याच डिपार्टमेंटाचे अधिकारी आयज तेच जमनी एक जमीन वेगळी वेगळी घेऊन पळवाट काढून म्हणजे फाटल्या दारांसून कन्वर्जन चालू केला. आणि हरमलचे आता जो विषय सांगता तो लागी 2,25,000 स्क्वेअर मीटर जमीन ती त्यांच्यानी चेंज केलाय. 2,25,000 2 सर्वे नंबरान आसा. आणि लोक उठले म्हणून तुका फाटी घेवचें पडला. आणि तू लोकांक सांगता आपणाक भगवती देवीचो आशीर्वाद आसा, देवीन शक्ती दिल्या, आपण पेडणेकारा खातीर जायता करतले. पेडणेकारा खातीर नाका पयलीं करपाचा बंद कर. जायता करपाक आमी पेडणेकार आणि आमचे लोकप्रतिनिधी आसा ते सक्षम आसत. तुझ्या कडसून आमच्याकडे अपेक्षा उरांक ना आमची पेडणेकारांची तुझ्या कडेन. कारण तू आमचेर आयज पर्यंत संकटच हाडला. TCP तू स्वतः आरोग्य मंत्री म्हणून प्रमोट करताय, पण TCP मंत्री म्हणून केव्हा प्रमोट करताना दिसलाय ना तू. कारण TCP मंत्री म्हणून तुझे वेगळेच कारनामे चालू असतात जे आमच्या गोंयाच्या हिताच्या आड असत. तेका लागून विश्वजीत राणे असत तांकां माझी विनंती असा की तुम्ही पेडण्याचा जो विकास करतले म्हणटा 70 फाटल्यान तो विकास तुम्ही आमचो करू नका. कारण तुम्ही मेळावलेक जो विकास केलेला आहे ते मेळावलेकर वासियांनी जो तुमका तुमची जागा दाखवून दिली ती जागा आम्ही पेडणेकरांनी तुमका झोनिंगाच्या वेळा दाखवून दिली. पण काही जणांक लज नसता त्याप्रमाणे परत तीच किरापत करीत रावपाची सवय असता. तशी तुम्ही आता दारा फाटल्यान येऊन परत त्या झोनिंगाच्या विषयार हात घालू नका. तुमका जर खरंच पेडण्याचा बरा खर्च असा जाल्यार माझ्याकडे हे बघ सर्वे आसा, तुमका मागीर मी जाल्यार डिटेल देऊ शकते प्रेसाक. 2,30,309 स्क्वेअर मीटर ही तेंच्याने फायनल चेंज ऑफ झोन केला. तेतून मोरजी, पारसे, कोरगाव, धारगळ, मांद्रे असे कितकेशे जमनी असत. आणखी इतकेच न्हू तर 12,22,963 स्क्वेअर मीटर जमीन प्रोविजनल चेंज ऑफ झोन असा. सो प्रोविजनाची फुडें फायनल जातली. म्हणजे हो लागी हे 13 लाख आणि ही 2 लाख 15 लाख स्क्वेअर मीटर जमीन चेंज करपाचो असा झोन. म्हणजे ह्या झोनिंग आम्ही ज्या वेळार बोळा घातलेलो आणि सरकारान फाटी घेतला ताच सगळा परत होच मिनिस्टर हाडटा आणि हो आमकां सांगता भगवती देवीचे उपकार.
अरे भगवती देवीक तू सकाळच्या फुडें येऊन कितक्या तरी भंगार हाडून दिलाय, देवीक कळटा देव आंधळो नसता, तर भंगार हाडून दिलाय म्हणून देव सेट जातलो, तर तुझा टीसीपी डिपार्टमेंट न्हू हा, तेतून तुमचो व्यवहार बसलेलो असा, इतक्या जमिनीच्या कन्वर्जनाक इतके पैसे असतले, की ही जमीन मी कन्वर्जन केल्या आणि देवाक इतके पैसे दिले म्हणून देव तुझा ऐकतलो असं जावचा ना. तू खरोच हेल्थ मिनिस्टर असला जाल्यार तुका वालर असलेलो, आयज पेडण्याचो एक वरग म्हणून भुरगो असलो ज्याका हार्ट ट्रान्सप्लांट करचे असले, तेका तू 1 रुपया दिवंक उठलाय ना. थंयसर आमचो लोकल आमदार असा तो भगवती मातेचो पूत, तो आयज त्याच्या फाटल्यान उबो रावलो भाव कसो, आणि त्याचो जो मेडिकलचो खर्च असा तो जीत विनायक आरोलकर ह्या आमच्या आमदारान करून घेतलो. सो तो खरो हेल्थ मिनिस्टर, कारण हेल्थ मिनिस्टरची जबाबदारी असता की आपल्या प्रजेच्या हेल्थाची काळजी घेवा. तू आयज आमच्या जीवार उठलेलो आसय. सो तुका म्हाका सांगपाचो दिसता तुझ्या कडल्यान आमची बरी अपेक्षा कसलीच ना. तू जो आमचेर संकट हाडटाय वारंवार आणि लोकांक आपल्या न्याया खातीर झगडचा पडटा, हेका एकमेव मंत्री हो टीसीपी मंत्री जबाबदार असा, हो टाउन अँड कंट्री प्लॅनिंग नो, टाउन अँड कंट्री पाड घालपी मंत्री आसाय तू. आणि तेका लागून म्हाका माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर तुमकां सांगपाचो दिसता, ह्या मंत्र्याक तुम्ही आवर घालाच. ह्या मंत्र्याक जर तुम्ही आवर घालिनात जाल्यार हेचे परिणाम तुमकां येणाऱ्या 2027च्या निवडणुकेत सुद्धा भोगचे पडटले. आणि वेळ पडात जाल्यार पेडणेकार सबंद पेडणे तालुको भाजपाच्या विरोधात उभो रावान भाजपाक त्यांची जागा दाखवून दितले, कारण तुम्ही पेडणेकारांच्या अस्तित्वाचेर घालू नका. आणखी तुमकां म्हाका सांगपाचो दिसता की विश्वजीत राणे पेडण्याच्या विकासाच्या गोष्टी सांगता जाल्यार आमकां तुवें हॉस्पिटल असा तर फाटली 10 वर्सां जाली तुझ्याकडे पूर्ण जायना, तर हे हॉस्पिटल अजूनपर्यंत इनकम्प्लीट उरलेलं असा. तू टीसीपी मिनिस्टर म्हणून तुझं तोंड लिपय हेल्थ मिनिस्टर प्रमोट करता, तू हेल्थ मिनिस्टर फेल असय. हेल्थ मिनिस्टर म्हणून तुझ्याकडे हो प्रोजेक्ट कंप्लीट जायना 10 वर्सां जाली, आणि टीसीपी मिनिस्ट्री सांगते जाल्यार तू सगळा पाडच घातलेला असय. तू खंयच्या डिपार्टमेंटान सारको असय, आणि जर तुझ्या डिपार्टमेंटान गोंयाच्या हिता खातीर केला आणि लोकांक काहीतरी बरा मेळोवन दिला तसं तू दाखोवपाचा. तुझेर म्हाका तर असं दिसता की ह्या मंत्र्याचेर भाजप सरकारान विचार करून ते मंत्री पदावर सुद्धा सायडीक काडीत जाल्यार भाजप पक्षाक हेचो फायदो जातलो. आणि 27च्या निवडणुकेत पेडणेकारांचो रोष ओढून घेऊ नका. ही आयज पेडण्यान उरलेली ठिणगी असा, तो फाल्यां तेचो वणवो जातलो. हो वणवो पेडण्यापासून काणकोण भर पावतलो. कारण तुमकां सांगता